तर आज आपण मसूर डाळ आणि अंड्याची खूप जबरदस्त आणि युनिक अशी रेसिपी बनवतो आहे. तर एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. साधी कढई किंवा नॉनस्टिक पॅन नसला तरी काय हरकत नाही, रेसिपी एकदम बेस्ट होते त्याच्यामध्ये. आणि याला पसरून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित जरा गरम करून घ्यायचं आपल्याला. आता पॅन आपला एकदम व्यवस्थित मस्त गरम झाला आहे. त्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकायचा थोडासा. आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चॉप करून आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचा आहे मस्त 1 मिनिटापर्यंत. हे बघा, कांदा आता आपला छान सॉफ्ट झालेला आहे. त्याला खूप ब्राऊन नाही करायचा बरं का, एक तर फक्त 1 मिनिटापर्यंत आपल्याला त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची जी पेस्ट असते ती आपल्याला घालून घ्यायची आहे. 1 ते 2 चमचे तुमच्या टेस्टनुसार. त्याला देखील थोडंसं आपण फक्त फ्राय करून घेऊ. मस्त फ्राय झाली. आता त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो असे बारीक चॉप केलेले आपल्याला घालून घ्यायचे आणि त्याला देखील सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर मस्त फ्राय करून घ्यायचे. बघा, आता टोमॅटो आपले मस्त फ्राय झालेले, सॉफ्ट झालेले आहेत एकदम. आता गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. तर थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे, अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा चिकन किंवा मटन मसाला. आता याला देखील आपल्याला थोडासा आता गॅस वाढवायचा आहे आणि मसाल्यांना छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता याला पाणी आटेपर्यंत याला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. मोठ्या आचेवरच करायचे बरं का. हे बघा, आपला मसाला किती सुंदर दिसतोय, पाणी पूर्ण आटलेलं आहे त्याच्यातलं. आता इथे 1 वाटी मसूर डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे, ती आता त्याच्यात घालून घ्यायची. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. पाणी घालायचं आहे. ती डाळ जी आहे ना ती पाण्याने पूर्ण कवर झाली पाहिजे. आपल्याला इतकं पाणी टाकायचं आहे त्याच्यात, कारण नंतर आपल्याला त्याला आटवायचं आहे पूर्ण. हे बघा, डाळ जी आहे ती पूर्ण पाण्यामध्ये भिजलेली आहे, म्हणजे डुबलेली पूर्ण. आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ त्याला एक वेळेस प्रॉपर. आता याला गॅस कमी करायचा आहे आणि झाकण लावून एक 15 ते 20 मिनिटं कमी आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, 15 मिनटं झालेले आहेत आणि पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि डाळ पण आपली किती सुंदर शिजलेली आहे बघा. तर त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे या अशा रीतीने. आता आपल्याला थोडंसं पाणी त्याच्यात वाढवून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं, एक जवळपास कपभर. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मीठ यावेळेस चेक करून घ्यायचं, मीठ जर कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ आहे ॲडजस्ट करून घ्यायचं परत. मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता हे लिक्विड कन्सिस्टन्सी दिसते का तुम्हाला,
हे असं इतकं थोडंसं पातळसर पाहिजे बरं का, कारण आता याच्या पुढची जी स्टेप आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. तर ती जरा व्यवस्थित बघा. याला थोडंसं आणखी चमच्याच्या साहाय्याने थोडंसं घरटून घेऊ व्यवस्थितरित्या. परफेक्ट. गॅसचं टेम्परेचर हे कमीच ठेवा बरं का. आणि आता काय करायचं, एक अंडं घ्यायचं आणि त्याला आपल्याला फोडून असं याच्यावरती हे सोडायचं आहे, हे अशा पद्धतीने. तर 4 ते 5 अंडी आपल्याला फोडून घ्यायचे आणि याच्यावरती टाकून घ्यायचे. तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे टाकू शकता, 3, 4, 6. पण जेवढा पॅन आहे तर त्या पॅनमध्ये 5 ते 6 अंडे बसतात, तर तेवढे टाकून घ्यायचे. झाले 4 आणि आणखी एक टाकून घेऊ आपण, म्हणजे टोटल 5 होऊन जातील. ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं, त्या अंड्यांपुरतंच फक्त. आणि याला मिक्स वगैरे काहीसुद्धा करायचं नाही, फक्त आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, बरोबर 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि आपले अंडे देखील शिजलेले आहेत. त्याला काय करायचं, हा जो जाडसर पिवळा भाग असतो ना त्याला असं चाकूच्या साहाय्याने चेक करून घ्यायचं आणि ते जर असं क्लीन आलं ना बाहेर, म्हणजे आपले अंडे शिजलेले आहेत. याला तुम्ही भातासोबत, चपातीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता. भातासोबत खूप बेस्ट लागते. खूप युनिक रेसिपी मित्रांनो. हे बघा, खूप युनिक रेसिपी. डाळ पण अतिशय व्यवस्थितरित्या शिजलेली आणि हे असं भातावर घेऊन तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. हे बघा, खाली मस्त डाळ आहे, वरती अंड्याचा लेयर आहे. हे बघा, चंक्समध्ये तुटतोय बघा. आणि हे बल्क पण बघा, येलो किती व्यवस्थितरित्या शिजलेले. तर अशी युनिक रेसिपी तुम्ही ट्राय करा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कशी झाली आहे. तर पुन्हा भेटूया अतिशय अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.